गॅस वितरकांना आणि गॅस एजन्सीजना पोलीस संरक्षण द्या। अन्न पुरवठा विभागाचे पुणे जिल्हा प्रशासनाला हे आदेश आहेत। गॅस वितरकांवर हल्ले होत असल्याने या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाला देखील संरक्षण देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। अन्न व पुरवठा विभागाने हे परिपत्रक जारी केले। गॅस स्थिती पूर्वस्थितीवर येत नाही तोपर्यंत हे आदेश लागू असतील। त्याचप्रमाणे पुणे शहरातील गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेश दिला गेला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असून त्यात पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, सदस्य, सचिव देखील असणार आहेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले। जालन्यातील अनेक हॉटेलमधून आता चपाती, पुरी आणि चायनीज पदार्थ गायब झालेत। ग्राहकांना तंदुरी रोटी आणि तंदूर नान उपलब्ध करून दिले जात आहेत। आखाती देशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला। या तुटवड्यामुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांना आता कोळसा आणि लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करावा लागतो। जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत आहे। पदार्थ तळले जातात, ज्याला जास्त गॅस लागतो, जास्त प्रमाणात इंधन लागतं, ते पदार्थ 10 ते 12 आयटम आमचे स्टार्टर असतं। पनीर चिल्ली असते, मंचुरियन असतं, पनीर टिक्का असतो, पनीर क्रंची असतं, पनीर अंगारा असतो। हे जे तळलेले पदार्थ ज्यामध्ये जास्त गॅस लागतो ते पदार्थ आम्ही टोटली बंद केलेले आहे सध्या। जेव्हा आमचा गॅसवर तंदूर रोटी बनवत होतो आम्ही, तो गॅस तंदूर बंद करून आम्ही कोळसे आणि लाकडाच्या भट्ट्या आम्ही सुरू केलेल्या आहे। त्याच्यावर आम्ही तंदूर रोटी, बटर नान, कुलचा हे ते सर्व कोळशावर बनवत आहोत। त्याच्यामुळे गॅसची बरीच बचत होत आहे। व्यवसायावर कमीत कमी 50% फरक पडलेला आहे। चंद्रपुरात लग्न मंडपात धाड टाकून 6 सिलेंडर जप्त करण्यात आले। घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या कॅटरर्स मालकावर गुन्हाही नोंदवण्यात आलाय। पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावर धाड टाकून त्यांनी ही कारवाई केलेली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून जेवण बनवणाऱ्या कॅटरर्स व्यावसायिकावरती पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने लग्न मंडपातच धाड टाकून 6 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेत। कॅटरर्स व्यावसायिक विनोद लखन चौधरी यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। चंद्रपूर शहरातील दाताळ रोडवरील रामसेतू पुलाजवळच्या साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावरती धाड टाकून ही कारवाई झाली आहे। तर या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे।